साहेब, भारतीय महिलांना सोन्याचं खूप अट्रॅक्शन असतं आणि खूप सोनं खरेदी केलं जातं. त्याच्यामुळं इंडियन करन्सी आणि डॉलरची करन्सी आपल्याला जास्त द्यावी लागते बाहेर. तर महिलांनी त्यांच्या फ्युचरसाठी सोन्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करावी का म्युच्युअल फंडमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करावी? खूप नाजूक प्रश्न आहे. हं. जर त्या स्त्रीला तिची मुलगी डिपेंडंट कोणावर राहू नये असं वाटत असेल, तर तिने तिला सोन्याच्या ऐवजी म्युच्युअल फंड द्यावं. भविष्यात ती कोणावरही डिपेंडंट राहणार नाही. म्युच्युअल फंडमधनं येणारं उत्पन्न हे तिच्या आयुष्यभरासाठी पुरू शकतं, इतकं ते होऊ शकतं. त्यामुळे महिलांनी नक्की याचा विचार करा, की आपण नुसतं शिक्षण द्यायचं आहे का त्याच्याबरोबर एक संस्कार पण द्यायचा आहे. गोल्डच्या ऐवजी त्यांनी जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय घेतला, तर त्यांच्या मुला आणि मुलींना खूपच भविष्यात उपयोगी पडू शकतो. त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी पण उपयोगी पडू शकतो आणि लग्न झाल्यानंतरही त्यांना आर्थिक पाठबळीसाठी पण उपयोगी पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे, आर्थिक पाठबळ महत्त्वाची का छान-छुकी महत्त्वाची?